नमस्कार, संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आज महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। बातमी आहे ती महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भातली। विधान परिषदेच्या 9 जागांच्यासाठी निवडणूक होऊ घातली आहे आणि त्यासाठी आपल्यालाच संधी मिळावी म्हणून भारतीय जनता पार्टीतले अनेक जण देव पाण्यात घालून बसले आहेत। भाजपा 9 पैकी 5 जागा लढवणार असल्याने अनेकांच्या इच्छा आणि आकांक्षेला धुमारे फुटलेले आहेत। अनेक भारतीय जनता पार्टीचे नेते नेतृत्वाने आपल्यावर मर्जी दाखवावी आणि विधान परिषदेमध्ये आपल्याला संधी द्यावी याच्यासाठी प्रयत्नशील असल्याचं समजतं। ही विधान परिषदेची निवडणूक ही विधानसभेतल्या आमदारांमधून निवडून जाण्यासाठी असल्याने विधान परिषदेचा कोटा कसा ठरतो ते आता आपण एकदा समजावून घेणार आहोत। विधानसभेची सध्याची सदस्य संख्या अधिक 1 भागिले जितक्या जागांसाठी उमेदवारी आहे तितक्या जागांची संख्या, या गणिताचं म्हणजेच या समीकरणाचं जे उत्तर येतं त्यामध्ये 1 जोडायचा असतो आणि याच्या अनुसार जर सध्या परिस्थिती पाहिली तर 2 आमदारांच्या निधनामुळे महाराष्ट्र विधानसभेची सध्याची संख्या 286 आहे। त्यामुळे आवश्यक मतं होत आहेत 33। दरम्यान या विधान परिषदेमध्ये काय समीकरण असू शकतात ते आता आपण पाहणार आहोत। विधान परिषदेच्या एकूण रिक्त जागा आहेत 9 आणि या 9 जागांसाठी 33चा कोटा आहे, म्हणजेच विजयासाठी गरजेची मतसंख्या आहे 33। भारतीय जनता पार्टी 5 जागा लढवणार आहे, शिवसेना 2 जागा लढवणार आहे आणि राष्ट्रवादी 1 जागा लढवणार आहे। अशा प्रकारे महायुती 8 जागा लढवणार आहे, तर उरलेली 1 जागा ही उद्धव गटाला द्यायचं मवियामध्ये तरी सध्या ठरलेलं आहे। दरम्यान या सगळ्या समीकरणाच्यासाठी भारतीय जनता पार्टीच्याकडून कोण इच्छुक आहे त्याची जी सूत्रांनी दिलेली माहिती आहे ती आपण पाहणार आहोत आणि या निमित्ताने या इच्छुकांचे चेहरेही आपल्या समोर येत आहेत। भारतीय जनता पार्टीच्या महामंत्री माधवी नाईक, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष केशव उपाध्ये, रणजित सिंह निंबाळकर माजी खासदार भारतीय जनता पार्टी, तसंच राम सातपुते हे सुद्धा निवडणुकीच्या साठी इच्छुकांच्या यादीत आहेत।